SIR-वरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी निवडणूक आयोगाला घेरलंय। भाजपने सॉफ्टवेअर बनवलंय आणि केवळ त्यांच्या विचारांच्या लोकांचीच नोंदणी केली जाते असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। प्रक्रिया घाईघाईमध्ये उरकून मतदारांची नावं वगळण्याचा घाट घातला जातोय असाही गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे SIR-साठी मुदतवाढ देण्याची मागणी रोहित पवारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीच्या वेळी केली आहे। तर खोटं नरेटिव्ह पसरवणं सोडून द्या अशा शब्दामध्ये भाजपनं पवारांना उत्तर दिलंय। SIR-साठी आजची डेडलाईन होती, मात्र 2.5 कोटी नागरिकांची नावं नाहीत असा आरोप सध्या विरोधकांकडून होतोय। त्यावर सरकार नेमका कसा तोडगा काढणार हे पाहावं लागेल। सत्ताधारी पक्ष जे आहे जसं भाजप खास करून ते त्यांच्या बलाचा वापर करून त्यांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर भाजपने दिलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आणि काही प्रमाणात BLOवर प्रेशर आणून ते जे काही यादीमध्ये अफरातफर करत आहेत, हेही मुद्दे जे आमच्यापर्यंत आलेले आहेत लोकांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, या सगळ्या मुद्द्यांवर आमची त्या ठिकाणी चर्चा होईल। तिथे तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना। त्यामुळे खोटारडेपणा सोडला पाहिजे, नरेटिव्ह निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि SIR-ला प्रामाणिकपणे सर्वांनीच मदत केली पाहिजे। SIR-मध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि एकही मतदार सुटणार नाहीची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करत आहेत।